ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रविराजांनी खूप मोठी खेळी खेळली आहे. सायलीला आता कळलं की आता अर्जुन आपली मदत करत नाही, त्यामुळे त्यांनी आता रविराजांची मदत घ्यायची ठरवली आहे. रविराजांची मदत घेऊन रविराजांनी आता खूप मोठी खेळी खेळली आणि ह्या सगळ्यामध्ये रविराजांनी मदत ही प्रियाच्या बहिणीची घेतलेली आहे आणि ती डान्स बारमध्ये काम करत आहे आणि तिच्या आई वडिलांनी तिला कसं डान्स बारमध्ये लावत कसा सत्याचा शोध घेत आता रविराजांनी. त्यामुळे आता तन्वीची म्हणजे बबलीची पूर्ण इन्व्हिटेशन करत आता सायली ही तन्वी नसून ती बबली आहे याचा त्यांनी शोध घेतला आहे. आणि मैनावती आणि सदाशिव यांचा खोटारडेपणा कसा बाहेर काढला हे या भागात पाहूया. इकडे आपल्याला अर्जुन मदत करत नाही हे कळल्यामुळे आता सायली ही मैनावतीला थेट प्रश्न विचारायला लागते. ती मैनावतीला सांगते की तुमच्या बोलण्यात काहीतरी तफावत आहे, कारण की मी 5 वर्षाची असताना हरवली की 7 वर्षाची असताना हरवली, कारण की मधुभाऊंच्या सांगण्यानुसार ती 5 वर्षाची असताना आश्रमात आली असते. त्यामुळे ती मैनावतीला हा प्रश्न खोदून विचारत असते. पण मैनावती आणि सदाशिव भाऊ काहीतरी उलटी सुलटी उत्तर देत असतात. मैनावती सांगायला लागते 7 वर्षाची असताना तू गायब झाली. त्यावेळी ते सायली सांगायला लागते की मी 7 वर्षाची असताना कशी गायब झाली. पण त्याच टायमाला ते दोघं गडबडतात. पण त्यांनी सायलीला विकलं हे ते कसं सांगणार. आणि सायली सांगायला लागते की लहानपणीच्या काहीतरी आठवणी असतील त्या तुम्ही मला सांगू शकता, पण त्या तुम्ही सांगत नाही. आणि हे नंतर ती अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्जुन तिचं काय ऐकत नाही. आणि त्यानंतर ती रविराजांना फोन करते. त्यावेळी ते रविराज प्रतिमाला सांगतात की सायली इथे येणार आहे. त्यावेळी ते प्रतिमा सांगायला लागते की सायलीला इथे यावेळी बोलवा ज्यावेळी इथे कोण नसेल, कारण की ते नागराज असता कामा नाही, कारण की त्याचं आजकाल वागणं व्यवस्थित नाही. आणि त्यानंतर सायली घरी येते. तेव्हा रविराज बोलायला लागतात तुला काय बोलायचं आहे. तेव्हा सायली सांगायला लागते की मी पुराव्याशिवाय काय सांगू शकत नाही, कारण की माझं मन करतंय ते मी तुम्हाला सांगते. आणि सायली सांगायला लागते की अर्जुनने जे माझे आईवडील आणले ते माझे आईवडील नाहीत. त्यामुळे सायली आता सगळ्या घडलेल्या गोष्टी सांगते. आणि त्यामुळे प्रतिमा सांगायला लागते की मी पण पाडव्याच्या दिवशी ज्यावेळी, आणि प्रतिमा सांगायला लागते जी चिटिंग केली होती ना तशी सेम चिटिंग ही तन्वीने त्या दिवशी केली होती. तेव्हा रविराज सांगायला लागतात त्यावेळी तुम्ही का नाही बोललात. तेव्हा सायली सांगायला लागते तुम्हाला सांगायचंच होतं, ज्यावेळी हे लोक मंदिरात भीक मागायला गेले होते त्यावेळी मला डाऊटच आला होता आणि ह्याच्यावरून मला समजलं होते की हे माझे आई वडील नाही असू शकत. तेव्हा रविराज सांगायला लागतं की माझा त्यांच्याशी फार कॉन्टॅक्ट नाही, त्यामुळे तुम्हाला जे समजलं ते मला समजलं नाही. आणि नाही समजलं, पण तू जे सांगितलंस त्याच्यावरून मी समजतो की ह्या गोष्टी मला आता शोधून काढल्या पाहिजे. तेव्हा रविराज सांगायला लागतं की ह्या गोष्टी आता मला कशा शोधून काढता येतील. तेव्हा ती सायली सांगायला लागतात की ज्या माझ्या बहिणी आहेत त्या पण अशा पैशासाठी धडपड करणाऱ्या आहेत आणि त्या पैशासाठी काय पण करू शकतात. त्यांना मॅनेज करून आपल्याला हे सगळं शोधता येईल. तेव्हा प्रतिमा बोलायला लागते सायली तू काय घाबरू नकोस, आपण सगळं मॅनेज करू. तेव्हा रविराज सांगायला लागतात ते कुठे काम करतात. तेव्हा ते प्रतिमा सांगायला लागते त्यातली एक नटापटा करणारी मुलगी होती ना ती बारमध्ये काम करते आणि तिची जाऊन तुम्ही चौकशी केलात तर आपल्याला नक्की माहिती मिळेल. तेव्हा रविराज बोलतात मी त्यांची ताबडतोब तिची जाऊन भेट घेतो आणि पैशासाठी ते काय पण करू शकतात. मी तिच्याकडनं माहिती घेतो. आणि सायली त्या टायमाला त्यांच्याकडनं आश्वासन घेते की तुम्ही हे सगळं अर्जुनला काय सांगू नका. आणि त्यानंतर रविराज आश्वासन देतात आणि ते आपल्या कामाला लागतात. तेव्हा रविराज दुसऱ्या दिवशी तिची जाऊन भेट घेतात आणि तिला सांगतात मला तुझी मदत हवी आहे. तेव्हा ती सांगायला लागतात की तुम्ही कोण, त्या दिवशी तुम्ही तेव्हा भेटला होतात माझ्या सायलीचे तुम्ही जावयाचे बापूस आहेत का, आणि तुम्ही इथे का आलात, तुमचा मला काय उपयोग. तेव्हा रविराज तिला सांगायला लागतात मी तुला पैसे दिले तू काम करशील का. तेव्हा ती सांगायला लागते की मी पैशासाठी काय पण करू शकते. तेव्हा रविराज सांगायला लागतात तू डान्स बारमध्ये काम का करते. तेव्हा ती सांगायला लागते की मी काय उपाशी मरू, माझे आईवडील मला का पोचतील का. आणि ती सांगायला लागते की आमच्या आईवडिलांनी आम्हाला कधी पोचलं नाही, आम्ही फक्त चोऱ्या माऱ्या केल्या हे ते केलं आणि आमचं पोट भरलं. आणि ती सांगायला लागते की चोऱ्या माऱ्या केल्यापेक्षा मी आता डान्स बारमध्ये काम करते आणि पैसे कमवते. आणि दुसरी बहीण ही दुसऱ्याची धुनी भांडी करते. तिचं पण लग्न लावून दिलं पण ते पैशासाठी, आणि पण तिचा नवरा बेवडा निघाला आणि तिला आता धुनी भांडी करायला लागतात लोकांची. तेव्हा ती सांगायला लागते ते जाऊ दे, मला तुमचं काय काम करायचं. तेव्हा रविराज सांगायला लागतात तू बबलीचे मला सगळे डॉक्युमेंट आणून द्यायचे. तेव्हा ती सांगायला लागतात की मी तुम्हाला सगळं खरं सांगते, कारण की बबली आमची हरवली नव्हती. आणि ती कागदपत्र काढते आणि रविराजांना दाखवते आणि बोलते बबलीचे सगळं डॉक्युमेंट मी शोधून काढले आहे. आणि ती सांगायला लागते या बबलीला पैशासाठी आमच्या आईवडिलांनी विकले. हे ऐकल्यानंतर रविराजांना चांगला धक्का बसतो आणि ते बोलायला लागतात हे काय तुझ्या आईवडिलांनी तिला विकलं आणि ते पण थोड्याशा पैशासाठी. ती कागद दाखवते आणि बोलते 5,000ला तिने गुलाब मावशीला विकलं. तेव्हा रविराज सांगायला लागतात तिला का विकलं तू सांगू शकतेस का. तेव्हा ती सांगायला लागतात ती घरामध्ये चोऱ्या माऱ्या करायची. तेव्हा रविराज सांगायला लागतात ज्या बबलीला विकली ती हीच आहे का. तेव्हा ती सांगायला लागते इतक्या वर्षांनी मी तिला सायलीला भेटले, पण ती मला वाटत नाही की सायली इतकी सोजवळ आणि सुरेख पण ती अशी असू शकत नाही आणि तीच ही असू शकत नाही. आणि मला वाटतं ही लोक तिला फसवतात, कारण की ती बबली नाही. ती कशी असू शकते बबली, तिचा आताचा स्वभाव पाहता मला वाटत नाही ती बबली असू शकते. आणि ती सांगायला लागते तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही गुलाब मावशीला जाऊन भेटा.
तेव्हा रविराज सांगायला गुलाब मावशी कुठे भेटेल, ती बोलायला लागते की इथेच कुठे आजूबाजूला असेल, आम्हाला माहीत नाही. तेव्हा रविराज सांगायला लागते 25 वर्षापूर्वी त्या गुलाब मावशीला विकलं किंवा काहीतरी असू शकतं ना त्या गुलाब मावशीचं. त्यानंतर रविराज तो कागद घेतात आणि ते बोलायला लागतात तिचं काहीतरी सर्टिफिकेट आहे काय, जन्म दाखला वगैरे काय. तेव्हा सांगायला लागते हा हे बघा, आणि ती तिचा जन्म दाखला दाखवते आणि ती सांगायला लागते की आम्ही पण आमचा दाखला ठेवला, कारण की ही लोक आम्हाला विकायचं काय कधी पण विकू शकतील, आम्हाला विकायचं काय कमी करणार. शेवटी तो रविराज कागदपत्र घेतात आणि तो दाखला घेतात आणि रविराज एक खूप मोठा प्लॅन करतात. दुसऱ्या दिवशी ते सुभेदारांच्या घरी येतात आणि ते मैनावतीने सदाशिवला प्रश्नांची भाडीमार करतात आणि बोलायला लागतात. रविराज मैनावतीला सांगतात की मला तुम्हाला प्रश्न विचार. तेव्हा मैनावती बोलतात कसले प्रश्न. तेव्हा ते रविराज सांगायला लागतात तुमच्या मुलीला तुम्ही 7 वर्षाचे असताना विकलात. तेव्हा मैनावती सांगायला लागते 7 वर्षाचे नाही 5 वर्षे असताना. तेव्हा रविराज सांगायला लागतं तुम्हाला नक्की काय आठवतं. आणि रविराजाने हे म्हणतापूर्वी त्यांच्या तोंडातून विकलं हे शब्द बाहेर आला आणि हे आता रविराजांना चांगला समजलं असतं की मीच आता सायलीला म्हणजेच बबलीला 5 वर्षे असताना विकलं होतं. तेव्हा सदाशिवला ही चूक कळते आणि तो बोलायला लागतं नाही हो, ही आमचीच मुलगी आणि ही आमच्याकडून हरवली होती. तेव्हा रविराज सांगायला लागतं तुमच्या 5 मुली होत्या, मग 5 मुलं तुम्ही कशा पोसायचं. तो ते सांगायला लागतं पोटाला चिमटा काढून त्यांना कसं तरी आम्ही पोसायचो. आणि त्याच टायमाला तिथे नागराज पण पोचलेला असतो. तो नागराज विचार करतो की दादा असे प्रश्न का विचारतो, दादाला काय माहिती मिळाली का. रविराज सदाशिव भाऊला विचारतात की तुम्ही तुमच्या मुलीला पोटात चिमटा काढून पोचलं, मग ती आता डान्स बारमध्ये का काम करते. तेव्हा सदाशिव भाऊ बोलतात तिला हौस आहे म्हणून. तेव्हा रविराज सांगायला लागतात तुमच्या मुलीला तुम्ही डान्स बारमध्ये लावला आणि दुसऱ्या पोरीला तुम्ही धुणीबंडी करायला लावला आणि तिसऱ्या पोरीला तुम्ही विकलत. रविराज सांगायला लागतात की पैशासाठी तुम्ही स्वतःच्या मुलीला विकलं. सदाशिव भाऊ बोलतात काय बोलताय तुम्ही. सदाशिव भाऊ बोलतात असं काही नाही. तेव्हा ते रविराज बोलायला लागतो खबरदार, तुम्ही तुमच्या मुलीला 5,000 रुपयासाठी विकलं आणि तुम्ही तिला विकलत का, कारण की ती चोरी करायची. आणि रविराज सांगायला लागतात ती चोरी करायची, मग ती आमची सायली असू शकत नाही. आणि रविराज त्यांना सांगायला लागतात तुमचा आता कच्चा चिट्टा बाहेर आला आहे, काय ते खरं सांगा, मी तुम्हाला पोलिसाच्या ताब्यात नाही तर देईन. पोलिसांना बोलवतात ते मैनावतीने सदाशिव भाऊ बोलायला लागतात. ती दोघं सांगायला लागतात तुम्ही कोणत्या आरोपाखाली आम्हाला पोलिसांच्या ताब्यात देताय. तेव्हा रविराज सांगायला लागतात तुम्ही तुमच्या मुलीला विकलं. त्या टायमाला मैनावती बाई चांगली हुशार असते ती सांगायला लागते आणि ती सांगायला लागते मी विकलं नाही, माझ्या नवऱ्याने तिला विकलं. ती सांगायला लागते आमच्याकडे पैशाची चणचण होती, त्यासाठी आम्हाला बबलीला विकायला लागलं होतं. असं बोलत मैनावती बोलायला लागते की हा दोष माझा नाही, हा दोष ह्यांचा आहे आणि तिला विकलं. तेव्हा सदाशिव भाऊ बोलायला लागतात आणि सदाशिव भाऊ बोलायला लागतो पैशाची हाव कोणाला होती तुला. आणि नंतर रविराज पोलिसांना फोन करतात आणि पोलिसांना बोलून घेतात आणि बोलतात त्यांना ताब्यात घ्या. रविराज सांगला सायली तुमची मुली आहे का. तेव्हा ते सदाशिव भाऊ बोलायला लागतात आम्ही ते आलो नव्हतो, आम्हाला इथे आणलं होतं. आणि आता रविराजांनी त्यांचे चांगले आता कच्चे चिट्टे बाहेर काढले आणि आता रविराज अजून पुढचे पुरावे कसे शोधणार हे पुढच्या भागात पाहणे रंजकच होणार आहे.